नमस्कार. संगत संगत चांगली असेल तर जीवन सुंदर, सुखी, मजेदार होते. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. संगत चांगली असेल तर जीवन छान छान होते, मजेदार होते, सुंदर होते, भव्यदिव्य होते, शानदार होते. म्हणून संगत चांगली असली पाहिजे. चांगल्या माणसांची संगत धरली पाहिजे, चांगल्या व्यक्तीची संगत धरली पाहिजे, चांगल्या गुणांची, चांगल्या विचारांची संगत धरली पाहिजे. दुर्गुणांची, वाईट विचारांची, वाईट व्यक्तीची, मूर्खांची संगत धरू नये. म्हणून संगत चांगली असली पाहिजे. कारण चांगल्या संगतीनेच, चांगल्या विचारानेच, चांगल्या गुणानेच जीवन सुधारते, रंगीबेरंगी होते, मस्त मस्त होते, छान छान होते, दर्जेदार होते, सुंदर होते, भव्यदिव्य होते. म्हणून संगत चांगली असली पाहिजे. सत्संग असला पाहिजे. म्हणून चांगली संगत धरा, चांगले गुण धरा, चांगला विचार करा. कोण्याही मूर्खाची संगत धरू नका, कोण्याही वाईट व्यक्ती संगत धरू नका. कारण वाईट संगतीने आपलं जीवन बिघडते, आपल्या जीवनाचा सत्यानाश होतो, आपल्या जीवनाची राख होते, राख रांगोळी होते. म्हणून संगत चांगली धरा, चांगल्या गुणांची साथ धरा, चांगले गुण ठेवा, चांगली संगत धरा. कारण वाईट संगतीने अनेक जण वाया गेलेले आहेत. वाईट संगतीमुळे अनेक चांगले लोक बिघडलेले आहेत. म्हणून संगत चांगली असली पाहिजे, सत्संग असला पाहिजे. किती मोठा माणूस असू द्या, किती श्रीमंत माणूस असू द्या, या किती ज्ञानवान माणूस असू द्या, जर त्यास वाईट संगत लागली असेल, त्यास वाईटांची संगत लागली असेल, त्या दुर्गुणांची संगत लागली असेल, त्यास वाईट व्यक्तींची संगत लागली असेल, तर तो माणूस कंगाल बनतो, नरक बनतो, नरकमय जीवन जगतो, दारिद्र्यमय बनतो. म्हणून चांगली संगत तर चांगलं जीवन, वाईट संगत तर वाईट जीवन. म्हणून संगत चांगली असली पाहिजे. पण चांगली संगत धरा, विचार करा. जीवन एकदाच येते, वारंवार जीवन मिळत नाही. म्हणून एकदाच मिळालेलं जीवन आनंदाने जगा, मजेने जगा, सुखाने जगा, प्रेमाने जगा, हसता खेळत जगा, प्रसन्नतेने जगा, मौज मजेने जगा, सुंदरतेने जगा. म्हणून चांगली संगत धरा, वाईट संगत धरू नका, वाट्याच्या नादी लागू नका, मूर्खांच्या नादी लागू नका. संगत चांगली धरा, चांगले गुण धरा, चांगल्यांची कास धरा, चांगलं राहा, चांगलं बोला, चांगलं वर्तन करा, चांगलं व्यवहार करा. म्हणून वाईटांची संगत धरू नका. जर तुम्ही चांगली संगत धरली तर तुमचं कोणीही वाकडं करू शकणार नाही, तुमचं कोणीही नुकसान करू शकणार नाही, तुम्हाला कोणीही द्वेष देऊ शकणार नाही. आणि तुमचं जीवन एकदम सुंदर होईल, मजेदार होईल, छान होईल, सुंदर होईल. म्हणून संगत चांगली धरा. लक्षात ठेवा, चांगली संगत म्हणजे सुंदर जीवन असतं, वाईट संगत म्हणजे एकदम कंगालमय जीवन असतं, नरकमय दुःखकारक जीवन असतं. म्हणून चांगली संगत धरा. तुम्हाला कोणती सवय नाही, समजा तुम्हाला कोणतीच सवय नाही, तुम्ही निर्व्यसनी आहात, तुमचा स्वभावसुद्धा चांगला आहे, तुमचं वागणंसुद्धा चांगलं आहे, तुमचं बोलणंसुद्धा चांगलं आहे, तुमचं राहणंसुद्धा चांगलं आहे, तुमचं वर्तनसुद्धा चांगलं आहे, व्यवहारसुद्धा चांगला आहे, एकदम छान सुंदर माणूस तुम्ही आहात, तुम्हाला कोणती सवय नाही, वाईट सवय नाही, सर्वांसोबत चांगलं वागता, चांगलं बोलता, तुम्ही ज्ञानवान आहात, बुद्धिवान आहात, गुणवान आहात, सुंदर आहात, स्वभाव चांगला आहे, चांगले विचार आहात. परंतु जर तुम्हाला एखाद्याची वाईट संगत लागली, अचानकपणे एखाद्याची तुम्हाला वाईट संगत लागली, तुम्ही एखाद्याची वाईट संगत धरली,
आणि जर ही वाईट संगत लागली तर तो माणूस, तो वाईट माणूस, ते वाईट गुण, ते दुर्गुण तुम्हाला कंगाल करून टाकतील, तुमचं जीवन सत्यानाशी करून टाकतील. तो वाईट माणूस त्याच्या सर्व संगती तुम्हाला लावून टाकेल आणि तुम्हाला सर्व प्रकारचे वाईट गुण येतील. तुमचा चांगला स्वभाव वाईट बनेल. तुम्ही निर्व्यसनी आहात तर तुम्ही व्यसनी बनसाल. तुमच्या सर्व वाईट गुण येतील. उद्धटपणा येईल. तुम्ही रागीट बनसाल आणि सर्व वाईट सवयी तुम्हाला त्यात येतील. हा गुण कोणता आला? संगतीमुळे आला. म्हणून तुम्ही जर त्याला बोललेच नसले, समजा तुम्ही त्याला बोललेच नसते, त्याच्या नादीच लागले नसते, तर तुम्हाला वाईट संगत आलीच नसते. परंतु तुम्ही त्याच्या वाईट नादी लागली आणि तुमची संगत बिघडली आणि तुम्ही शान मान सर्व गमावली, तुमची इज्जत गमावली, तुमचा रुबाब दरारा गमावला आणि सर्व जणांच्या मनात तुम्ही वाईट ठरले. म्हणून संगत चांगली धरा, वाईट संगत धरू नका. आता संगत कशी लागते वाईट? तुमच्या मनावर नियंत्रण नसतं. समजा एखाद्याने तुम्हाला म्हटलं चला आपण दारू पिऊया. एखाद्या वेळेस एकदा पिल्यानं काही होत नाही, चला दारू पिऊया. त्यावेळेस तुमच्या मनावर नियंत्रण पाहिजे. नको बाबा, ते चांगलं नाही, ते वाईट आहे, ते मी पिणार नाही. आणि तो मग म्हणतो चला फुकट वाजवतो. फुकटाला का एकदा पिल्यानं काय होणार आहे? थोडंच एकदा पिल्यानं काय होणार आहे? चला पैसे नका देऊ, मी देतो. तेव्हा जर तुम्ही गेले, मनावर नियंत्रण ठेवलं नाही, विचार केला नाही, अरे हे वाईट आहे याचा विचार केला नाही, आपलं जीवन कंगाल होईल, नरक बनेल, आपली सर्व मान जाईल, शान जाईल, इज्जत जाईल. हे चांगलं नाही, हे जहर आहे, हे वाईट आहे, हे जीवन बर्बाद करणारं आहे. तुम्ही असा विचार केलाच नाही आणि सरळ सरळ तुम्ही त्यासोबत गेले आणि त्यासोबत गेल्याने तो एकदा फुकट पाजवली, दोनदा फुकट पाजवली, तीनदा फुकट पाजवली, चौथ्यांदा तो पाजणार नाही. आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला एकदा ती पिण्याची सवय लागली, दारूची सवय लागली आणि दारू सवय लागलीमुळे तुमच्या सर्व वाईट गुण आले. दारूची सवय लागली, तुमच्या सर्व वाईट गुण आले. तुम्हाला दुर्गुणाची सवय लागली, वाईट व्यक्तीची सवय लागली, वाईट विचारांची सवय लागली आणि त्यामुळे तुमचं जीवन बिघडून गेलं आणि तुमची शान गेली, मान गेली, इज्जत गेली, सर्व काही तुमचं नष्ट झालं. तुमचा रुबाब नष्ट झाला, तुमचा दरारा नष्ट झाला आणि तुमचं जीवन कंगाल झालं. म्हणून संगत चांगली धरा, वाईट नका. आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. कोणताही काही करण्याच्या अगोदर, कोणतीही कृती करण्याच्या अगोदर, कोणाच्याही नादी लागण्याच्या अगोदर तुम्ही आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. थोडा विचार करा आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. पुढे कोणते परिणाम घडणार आहेत, पुढे काय परिणाम घडणार आहेत, पुढे स्थिती कशी येणार आहे, परिस्थिती कशी येणार आहे, याचा विचार करूनच वागा, राहा, बोला, आचरण करा, व्यवहार करा, वर्तन करा. आणि तुम्ही जर विचार केला, मनावर नियंत्रण ठेवलं तर तुम्हाला वाईट संगत लागणार नाही. कारण वाईट संगतीने अनेक लोक बर्बाद झालेले आहेत. अनेक चांगले मोठे श्रीमंत लोक भिकारी बनलेले आहेत. संगतीमुळे चांगला श्रीमंत माणूस भिकारी बनलेला आहे. या संगतीमुळे चांगला बुद्धिवान, ज्ञानवान माणूस कंगाल बनलेला आहे. म्हणून या संगतीने चांगला माणूस, श्रीमंत माणूस दारिद्र्यमय बनतो, गरीब बनतो. म्हणून ही संगत धरू नका, वाईट संगत धरू नका, वाईट विचारांची, दुर्गुणांची, वाईट व्यक्ती संगत धरू नका आणि आपलं जीवन बर्बाद करू नका. आपलं चांगलं जीवन, आपलं सुंदर जीवन बिघडू नका. म्हणून वाईट संगत धरू नका, वाईट लोकांच्या नादी लागू नका, वाईट विचारांच्या नादी लागू नका, दुर्गुणांची संगत धरू नका. तर चांगले गुण धरा, चांगली संगत धरा, विचार करा, चांगल्या माणसाचं ऐका, चांगल्या माणसासोबत राहा, चांगली संगत धरा, चांगल्या गुणांची संगत धरा, चांगल्या व्यक्तींची संगत धरा, चांगलं आचरण करा, ईश्वराची संगत धरा, ईश्वराचं नामस्मरण करा, सतत ईश्वराचं नामस्मरण करा, भजन करा, कीर्तन करा, नामस्मरण करा. ईश्वराचं नामस्मरण करसाल तुम्हाला वाईट संगत लागणार नाही, दुर्गुणाची संगत लागणार नाही. भजन कीर्तन करा, वाईट संगत करा. आपल्या मनातल्या विचारांना चांगल्या बाजूकडे न्या, वाईट विचाराकडे नेऊ नका. आपल्या मनामध्ये
वाईट विचार असतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात. आपल्या दोन मनं असतात. एक म्हणते वाईटकडे जा, एक म्हणते चांगल्याकडे जा. परंतु मग चांगल्या मनाचं ऐकायचं, वाईट मनाचं ऐकायचं नाही. आणि म्हणून वाईट संग धरू नका, दुर्गुण संग धरू नका, वाईट व्यक्ती संग धरू नका. म्हणून चांगली संगत धरा, चांगले विचार ठेवा, चांगली गुणवत्ता ठेवा, मनावर नियंत्रण ठेवा. कोणतंही काय करायचं असेल तर मनावर नियंत्रण ठेवा, विचार करा. काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य याचा विचार करूनच वागा. तर तुम्हाला वाईट संगत लागणार नाही. तुमच्या मनावर जर पक्का नियंत्रण असेल, तुमचा विचार पक्का असेल तर तुम्हाला वाईट संगत कोणतीही लागणार नाही. तुम्ही किती जरी वाईट लोकांसोबत राहिले तर तुम्हाला वाईट संगत लागणार नाही म्हणजे लागणार नाही. परंतु जर तुमच्या मनावर नियंत्रण नसेल, तुमच्या मन काबूत नसेल, तुमचं मन धरसोडा असेल तर मात्र तुम्हाला कोणतीही सवय लागेल. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा, वाईट संगत धरू नका. वाईट संगतीचे परिणाम फार भयानक होतात. जर एकदा वाईट संगत लागली तर कोणी विचारित नाही, कोणी जवळ घेत नाही, कोणी मान देत नाही, कोणी शान देत नाही. एकदम कंगाल नरकमय जीवन होतं. खूपच भयानक भयावह जीवन होतं. आपलं जीवन फार बेकार होतं. कोणीही आपल्याला विचारत नाही, कोणी सुद्धा विचारत नाही. मग तसंच अंधकारमय दारिद्र्यमय जीवन जगावं लागतं. म्हणून चांगली संगत धरा, वाईट संगत धरू नका. विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, चांगली संगत धरा, वाईट धरू नका. वाईट लोकांच्या नादी लागू नका, ढोंगी सोंगी पाखंडी लोकांच्या नादी लागू नका, मूर्खांच्या नादी लागू नका. चांगली संगत धरा, चांगलं करा, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं आचरण करा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. धन्यवाद.